बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय, इनफिल्डला भेदलंय, धाबा 4 मिळतील, चौकार आलाय. प्रॅक्टिस करत असताना गणेश मोरे अगदी सराव करतात आणि आजच्या मॅच मध्ये त्यांचा आपण खेळ पाहिला. नक्कीच प्रॅक्टिस केल्यानंतर जो गेम आज त्यांनी मैदानामध्ये दाखवलाय नक्कीच टीमसाठी महत्वपूर्ण राहिलाय. मॅचला झाली सुरुवात. भिसगाव विपक्ष पोशीर आपण मैदानामध्ये सामना पाहतोय. सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्या चेंडूत चौकार इथे टोकलाय मिथुन या फलंदाजाने. यावेळेस सुद्धा हा प्रकार होता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. इथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील, कोणती चुकी घडणार नाहीये. स्ट्राईक रोटेट होईल, सिंगल धाव इथून ऍड केली जाईल. या सिंगल धावाने संघाचा स्कोर आता पोहोचेल 5 या अंकावरती. पोशीर संघाचा रोहित आता गोलंदाजी करतोय, आपण पाहतोय. पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. दोन बीट केला जात आहे फलंदाजाला. यावेळेला सुद्धा टाइम केलं होतं. फटका फसलाय. 4-4 क्षेत्ररक्षक धावतायत. इथून काय होतंय, झेल जमिनीला दान झाली आहे. इथून फलंदाजाला जीवनदान दिलं जात आहे. सागर सारख्या फलंदाजीची ते झेल जमिनीला दान झाली आहे. इथून एक जीवनदान भेटलंय. जीवनदानचं सोनं करेल का सागर फलंदाज आपल्याला नक्कीच मैदानामध्ये दिसेल. मिथूनकडे स्ट्राईक असेल, आता स्ट्राईक इथून रोटेट झाली आहे. तो फुलटा चेंडू होता, तेवढंच चांगला क्षेत्ररक्षक आपण पाठी पाहतोय. यष्टीरक्षक स्वतः चेंडू अडतो असताना हा येईल डॉट चेंडू. निर्धाव चेंडू येईल आणि स्कोर करता आपण पाहतोय जाऊन पोचतोय 6 या अंकावरती. शेवटचा बॉल असेल. त्यावेळेला प्रॉपर टाइम केलं होतं. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलतील, फेकतील, सहजरित्या एक धाव इथून कंप्लीट होईल. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झालाय. संघाचा स्कोर पोहोचतोय 7 या अंकावरती. देऊया डीजेला संधी. थँक्यू डीजे. पहिल्या षटकातून खेळ समजायला सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला होता. त्यानंतर वाटलं की अजून एक धावा येणं अपेक्षित आहेत, पण त्यानंतर गोलंदाजी सुद्धा चांगली राहिली. गोलंदाज रोहित याची पहिल्या चेंडूत चौकार, त्यानंतर एक सिंगल धाव दिली, त्यानंतरचे डॉट चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव. एक चांगली ओव्हर आपल्या संघासाठी हाताळली. इथून सेकंड स्पेल घेऊन येत असताना गोलंदाज जीवन आपण पाहतोय मैदानामध्ये. पोशीर संघाचा हा गोलंदाज आता इथून दुसरं षटक हाताळतील. कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतील नक्कीच बघायला भेटेल. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील. मिथुन सारखा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. चांगले स्ट्रोक खेळतात मैदानामध्ये. सॅकिंग एंडवरती आता सागर सागर इलेम आलेत ऑन साईक आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज लागलंय. मनोज कदम यांच्याकडून बॅक टू बॅक जर का 2 षटकार आले तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज. सागर इलेम सॅकिंग एंडवरती आहेत. त्यांच्या बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी मनोज कदम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज.
नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली आहे. इथून दुसरा चेंडू फेकत असताना गोलंदाज. इथून फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. डॉट चेंडू येतोय अगदी वाईड स्टिकच्या लाईननी, हा लेंथने टाकलेला चेंडू आपण मैदानामध्ये बघितला. डॉट आलाय. फलंदाजाला इथून मोठा फटका खेचता आला नाहीये. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला सुद्धा प्रॉपर टाइम केलाय. आडव्या बॅटने स्ट्रोक सजवलाय. ग्राउंड लेवलली कार्पेट लेवलली बॉल जातोय. फंबलिंग थोडं बघायला भेटलं. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. सागर आणि मिथुन सलामीला आलेले जोड सकले अजूनही मैदानामध्ये आहेत. इथून कोणती विकेट गेली नाहीये. धाव फलकावरती धावा आहेत. 3 चेंडू आणि 10 धावा. अजून 3 चेंडू बाकी असतील. यावेळेला सुद्धा चांगली, आणि ते पंच सांगतील हा असेल वाईट चेंडू. इथून रिव्ह्यू असेल, बॉलिंग टीम रिव्ह्यू असेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं. आता आपण चेक करतोय. आमचे तिसरे पंच टेक्निकल रूम मध्ये आहेत. राजेंद्र भोईर सर ते चेक करतील. सागर इलम स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि आता त्यांच्यासाठी 2 चौकारासाठी मनोज कदम यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. अगोदर 2 षटकारांसाठी होते, आता मात्र 2 चौकारांसाठी देखील 500चे कॅश प्राइज आहे. अंपायर्स कॉल ऑन फील्ड डिसिजन तो ग्राह्य धरला जाईल. व्हाईट बॉल. जसं ते वाईड येतोय म्हणजे ते एक्स्ट्रा धाव इथून ऍड केली जाईल. या एक्स्ट्रा धावेने संघाचा स्कोर आता बदलेल. जाऊन पोहोचेल 11 आकड्यावरती. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या वेळेला सुद्धा बॅक टू बॅक वाईड असेल. अजून एक एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल. इथून एक्स्ट्राच्या धावा आपण पाहतोय वाईड येत आहेत. दुसरं षटक चालू आहे. मोठी धावसंख्या आली नाही, पण वाईडची धावा नक्कीच येत आहेत. येणारे अजूनही 3 चेंडू बाकी असतील. फटका सजवायचा होता. बॅटची लिडिंग होती. डायरेक्ट हिट. मिथून तिथे होते स्ट्राईक वरती धावत असताना डायरेक्ट केलेला हिट. फलंदाज सेफ असतील. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. फास्ट रन केलं. जर स्लो धावले असते नक्कीच धावचित बाद झाले असते. गोल्डन विकेट भेटली असते टीम पोशिरी संघाला. नक्कीच स्ट्राईक रोटेट झाले. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. धाव फलकावरती धावा आहेत 13. या 2 चेंडू मध्ये कोणत्या धावा येतील नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. यावेळेला सुद्धा पॉइंट वरून कट केलंय चेंडूला. शेदर्शक धावतायत चेंडू पर्यंत. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाणार आउट ऑफ पार्क. चौकार. शेवटचा चेंडू आपण पहा. 17 धाव फलकावरती धावा आहेत. शेवटचा चेंडू आहे. इथून कोणता फटका येईल. इथून स्ट्राईक वरती आहेत. इथून चांगला लाईन लेनचा चेंडू फलंदाजाला बीट केलाय. अंपायर सांगतील फेअर डिलिव्हरी असेल. इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा आहेत 17. कोणत्या टीम वरती पुढे असेल खतरा नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. येस, बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल. वाईड आहे की नाही चेक करायचं. चला ऑफिशियल थर्ड पंच यायचं आहे. थर्ड पंच सुद्धा इथे उपस्थित आहे. डीआरएस ची मागणी केली आहे. चेक केलं जाईल. केटीसी लाईव्ह इव्हेंट अगदी एक चांगलं दृश्य दाखवतात.
येस ऑफिशियल चेंडू वाईड असेल. ओव्हरहेड आहे नक्कीच. ओव्हरहेड असल्यामुळेच वाईड चेंडू घोषित केला जाईल. इथून आमचे थर्ड अंपायर सांगतील. अगदी चेक केलं गेलंय. नक्कीच बॅटिंग रिव्ह्यू होतं. चॅलेंज केलं होतं पंचांना. त्यानंतर सक्सेसफुली रिव्ह्यू झाला आणि नक्कीच वाईट चेंडू येईल. या एक धाव ऍड होईल. या षटकामध्ये अनेक आपण वाईट पाहिलेत. एक टोटल आपण वहिली वाईड ते 3 वाईड आले आहेत या ओव्हर मधले. एकूण धाव संख्या तर जाऊन पोहोचते 18 अंकावरती. शेवटचा चेंडू असेल आणि ते बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बीट केलाय फलंदाज मिथुन याला. आडवा बॅटने स्ट्रोक सजवायचं होतं. जजमेंट केलं होतं पण ते बॅट आणि बॉडीशी संपर्क साधला नाही चेंडूचा. चेंडू विसावला डॉट. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांचा सामना आहे. येणारे अजूनही 2 षटक बाकी असतील. चला स्पीडअप करायचं ऑफिशियल. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 33 षटक घेऊन येत असताना गोलंदाज साहिल आपण पाहतो. इथून साहिलला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि बिसेगाव संघाला इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल जर एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर. 2 षटकांचा सामना बाकी असेल. काय घडेल काय बिघडेल नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. चला टायमर आपण सेट केला आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिली इनिंग्स चालू आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. अजूनही सेकंड राऊंडचा दुसरा सामना असणार आहे. त्यानंतर क्वार्टर फायनलचा राऊंड असेल टॉप 6 साठी. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं टॉप 6 मध्ये प्रवेश केला उत्कर्ष दहिवली संघाने. नेरळ गावाकडून बिलॉंग करणारा उत्कर्ष दहिवली संघ कालच्या दिवसामधील टॉप 6 मध्ये प्रवेश केला. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ प्रवेश करेल टॉप 6 मध्ये नक्कीच आजच्या दिवसात क्वार्टर फायनल पर्यंत बघायला भेटेल. रात्रीचे 1 वाजत आलेत तरी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. आपल्या गावासाठी व आपल्या संघासाठी मॅच पाहण्यासाठी आल्यात. जरी संघामध्ये जागा नसली ना मित्रांनो तरी एक आनंद बघण्यासाठी ते आपण उपस्थित झाले आहात. तुमचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत सोमजाई चषक 2026 मध्ये. 9 मिनिट मध्ये तुम्हाला 2 षटक हाताळायचे आहेत. टीम पोशीर संघ. पहिला चेंडू असेल यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडूचा स्ट्रेट डाऊन फटका सजवलाय. डायरेक्ट हिट केला जात आहे. एकच धाव घेण्यात येईल. मिथुनकडे स्ट्राईक असेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. मिथुन स्ट्राईक होते असेल. मिथुन यांना चांगली फटकेबाजी करावी लागेल जर इथून टार्गेट सेट करायचं असेल तर. इथून चांगला लाईनचा चेंडू यॉर्कर लेंथ चेंडू होता त्यावरती स्ट्रेट डाऊन फटका सजवला सागर यांनी. कट करायचं होतं. चांगली लाईन लेंथ आपण पाहतोय. मिथुन इथं फारसा चांगला ठरला नाही संघासाठी. मागच्या इनिंग्स मध्ये चांगली फटकेबाजी केली होती. चांगली गोलंदाजी केली होती. इथून तशाच प्रकारे या सामन्यामध्ये सुद्धा चांगला खेळ खेळावाच लागेल. पोशीर संघ सुद्धा चांगला खेळ खेळला होता पहिल्याच सामन्यामध्ये. आजच्या दिवसामध्ये सामना खेळले होते. यावेळेला टाइम केलाय लॉंग लेग रिजन मध्ये. 2-2 क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू जाल आउट ऑफ पार्क. उशिरा नका होईना पण थेट आलाय तो चौकार. मिथुन पुजारी याच्या 2 षटकारांसाठी मनोज कदम यांच्याकडून 1000. बॅक टू बॅक 2 षटकार जर मिथुन पुजारीने लगावले तर मात्र मनोज कदम यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. हो इथे फटका चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन मध्ये बॉल निघाला डीप मध्ये.
हो फिल्डिंग चांगली झाली फेकी देखील स्ट्रायकिंग एंडवरती मिथून पाठीमागे पाहिलं आणि इथे मात्र विकेट पाहायला मिळतीये मिथून पुजारी ओ यू टी आउट. टीम बिसेगाव संघाची ती सुद्धा रनआउटच्या भूमिकेमध्ये आली आहे आणि गोल्डन विकेट आपण म्हणू शकतोय मिथून पुजारी याची दुसरी धाव घेत असताना स्ट्रायकिंग एंडवरती डायरेक्ट फेकी झाली आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पहिल्यांदा डायरेक्टली यष्टीरक्षकाने तिथे धावची बाद करण्यात यश आलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल कुणाल. स्टेपर करून खेळण्याचा प्रयत्न होता आल्या आल्या फटका सजवलाय क्षेत्ररक्षक पोहोचतायत चेंडू पर्यंत झेल इथे झाले नाहीये. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय गोलंदाज साहिल याची अगदी काय गोलंदाजी हाताळली आहे. जरी एक चौकार त्या षटकामध्ये आला असेल तरी पण एक कमी धावसंख्या दिली आहे त्या षटकामध्ये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना साहिल आपल्या टीमसाठी पोशीर गावाकडून बिलॉंग करणारा हा गोलंदाज नक्कीच मैदानामध्ये चांगला खेळ खेळतोय. समोर फलंदाज कुणाला आहेत हे सुद्धा भिसेगावचे एक चांगले बॅट्समन आहेत. शेवटचा चेंडू होता त्यावरती प्रहार करता आला नाहीये. डायरेक्ट हिट केलं जात आहे पण एक धाव इथून सहजरित्या कंप्लीट होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर आता जाऊन पोहोचतोय 27 आकड्यावरती. अगदी ओव्हरच्या हिशोबाने स्ट्राईक रेट एकदम प्रॉपर आहे. 18 चेंडूमध्ये 27 धावा आल्यात. शेवटचं षटक बाकी असेल 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करायचंय टीम मीटिंग नकोय. शेवटचं षटक बाकी असेल. चला आकाश पलटण आपण व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये सज्ज व्हायचं आहे. चला आकाश आपण जायचंय बॉर्डर लाईनच्या दिशेने. आउट चेंडू आणायचं तिथे व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये. शेवटच्या षटकाला इथे सुरुवात होईल. चला स्पीडअप करायचं आहे बॉलर. यश आले आता गोलंदाजीसाठी इथून यश प्राधान्य करतील का आपल्या गोलंदाजी करत असताना नक्कीच बघायला भेटेल. पहिला चेंडू यश या गोलंदाजाचा. यावेळेला सुद्धा फटका चांगला सजवलाय. ते टिपलाय झेल संपवलाय फलंदाजाचा खेळ. डगआउट कडे परततील फलंदाज कुणाल. त्यानंतर सलमान आले फलंदाजीसाठी.
आणि पहिल्या चेंडूवर फलंदाजी करत असताना फटका त्यांचा मिस टाइम, नक्की फटका चांगल्या पद्धतीने ताकद जास्त होती, उंची जास्त होती, पण लांबी कमी पाहिली त्या फटक्यावरती. नक्कीच क्षेत्ररक्षकाने तिथे झेल टिपला आणि खेळ मात्र इथे संपलाय. डगआउटकडे जात आहेत फलंदाज. न्यू बॅट्समन आता मैदानामध्ये येतील. दर्शन, चला स्पीडअप करायचं दर्शन. येणारे अजूनही 4 चेंडू बाकी असतील नक्कीच. आणि गोलंदाज यश हॅट्रिक वरती चला. असतील. दर्शनने जर का 2 षटकार मारले तर त्याच्यासाठी देखील मनोज कदम यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे. नक्कीच इथून विकेट हॅट्रिकचा चान्स होता. बॅटची लिडिंग घ्यायची होती, ती विकेट हॅट्रिक होती. होता गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे पोशीर संघ व पोशीर गावाचे प्रेक्षक वर्ग. यश आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये कोणती धाव दिली नाही, प्लस 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये त्याने जमा केल्यात. 4था चेंडू असेल. यावेळेला सुद्धा फटक्याला लॉप केलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एकेमध्ये ते समाधान मानतील. या 1 धावेने स्कोर काढता पोहोचेल 28 आकड्यावरती. 4 चेंडूतून खेळ समाप्त झालाय. येणारे 2 चेंडू बाकी असतील तर 2 चेंडूमध्ये विकेट आले तर नक्कीच सामन्यामध्ये फेरबदल होईल. जर इथून 2 चेंडूमध्ये कोणती फटकेबाजी झाली नाही तर नक्कीच लो स्कोरिंग मॅच आपल्याला बघायला भेटेल. यावेळेला आल्या सागर यांच्या बॅट मधून हवा याला जातोय 6 धावेसाठी षटकार. सागरने आल्या प्रत्युत्तर दिलंय. जरी पहिल्या 4 चेंडूमध्ये कोणती धाव आली नसेल, त्यानंतर स्ट्राईक रोटेट करून पहिल्याच चेंडूवरती लगावलेला षटकार टीमसाठी पूर्णपणे महत्वपूर्ण ठरेल. शेवटचा चेंडू असेल. यावेळेला सुद्धा आडव्या बॅटने फटका सजवलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, थांबणार नाहीये, आउटर पक जाणार आहे. 6 धावेसाठी सिक्सर. आणि आता मनोज कदम यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज सागर इलमला. ती 41 धावा ते टीम पोशीर संघाला. इथून कोणता संघ विजयी होईल नक्कीच सेकंड इनिंग मध्ये दिसेल. इथून पुढचं समालोचन करतील योगेशजी ढोले. मी इथेच थांबतो. थँक्यू सो मच. चला, थँक्यू. सुमित गायकवाड त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. सुरुवात खऱ्या अर्थानं समालोचनाची स्वतःच्याच मैदानावरतून करतायत. चांगले समालोचन करतायत. ही सुरुवात आहे. इथून मात्र सुरुवात इतकी चांगली झाली आहे या मैदानावरतून. सुरुवात म्हणजे अगदी भविष्य देखील उज्ज्वलच होईल, कारण की ही स्पर्धा
अगदी आपण पाहताय बऱ्याच ठिकाणी पाहिली जाते, कारण की याच स्पर्धेवरती आपण पाहिलं गेलं तर अनेक तालुक्याचं लक्ष असतं. ही स्पर्धा कधी येते हे सर्वांना खऱ्या अर्थानं हवं असतं, आणि ती स्पर्धा आल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये आपल्या गावच्या ठिकाणी समालोचन करणं, आणि ही स्पर्धा आता सगळे ऐकतात. म्हणजे अनेक स्पर्धेमध्ये आता इन्व्हाइट येईल सुमित गायकवाड यांना देखील. चला इथून जाऊया सेकंड सत्राला इथून सुरुवात होईल, आणि टार्गेट जर पाहिलं गेलं तर मात्र असेल 41. 24 बॉल 41 धावसंख्येची आवश्यकता. चला 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आता इथून पोशीर टीमला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एकीकडे सोमजाई 11 गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये वन लाईफ गुंडगे. गुंडगे विपक्ष गुंडगे. बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये. आजच्या रात्रीतील सर्वात मोठी मॅच आता इथून तुम्हाला पाहायला मिळेल सेकंड मॅच मध्ये. चला या, आणि सागर इलम यांच्यासाठी मनोज कदम यांनी जे काही 500 रुपये लावले होते ते त्यांच्या अकाउंटमध्ये जीपे करण्यात आलेत. आणि आता ज्यावेळी गोलंदाजीसाठी येतील त्यावेळी देखील आपण पाहता त्यांच्यासाठी कॅश प्राइज आहे, परंतु ती त्याच वेळी आम्ही सांगू. इथे दोनही टीम आपल्याला सर्व नियम माहिती आहेत. आपण आयोजक जरी असाल तरी सर्वांसाठी नियमावली सारखी आहे. जर तुम्ही एक बॉल पडाच्या आतमध्ये आला नाही तर मॅच 3 ओव्हरची. पहिला बॉल इथून पंचांकडे. डेड बॉल आहे. ओके चला, सागर इलमनं प्रत्येक झेल जर का पकडला तर त्यासाठी मात्र 100 रुपये. म्हणजे आता मॅच इथून सुरू होतीये. पहिला बॉल घेऊन निघालाय सलमान. हो, पहिला बॉल आडव्या बाट मधून करण्याचा प्रयत्न. बाटन बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 41 धावसंख्येचा बचाव करत असताना भिसेगाव टीम कडनं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सलमान, आणि पहिलाच बॉल जो निर्धाव पाहायला मिळतोय. ओ इथे दांडीगुल, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेट. कौतुकच करायला हवं. त्यांचं नाव, खरं नाव काय? रामदास, डीजे रामदास. अप्रतिम संगीत वाजवतात. त्यांचं टायमिंग देखील अचूक आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ते डीजे ऑपरेटर साठी आलेत ना, त्यांचं टायमिंग अचूक आहे. अगदी शॉर्ट गाणी लावतात परंतु प्रेक्षकांची मनं जिंकतात. आम्हाला देखील जास्त त्रास होत नाही. इतकं अचूक टायमिंग आहे त्यांचं. मनापासून धन्यवाद त्यांचं. खरंच इतक्या छान पद्धतीनं डीजे ऑपरेटिंग करतात. कालच्या रात्रीमध्ये थोडंसं डिस्टर्ब झालं परंतु आज खूप छान पाहायला मिळालं. ओ इथे फटका, मिस टायमिंग, फिल्डर नाहीये. बॉल सरळ चालला बॅकहँड एरिया, सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार.
चौकार आलाय, चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अगदी आपण पाहताय. हा बोल. बॅक टू बॅक 2 विकेटसाठी सलमान यांच्या मनोज कदम जे मुकपे गावचे आहेत त्यांच्याकडून दोन दोन विकेटसाठी 500. हो इथे टॉपेस लागले, बॉल हवेमध्ये, स्वतः फिल्डर आलेत कल्पेश. ओ व्हाट अ कॅच, पकडली कॅच, मिळाली विकेट. सगळी शहानिशा केली जाते, त्याच वेळी ते कॅश प्राइज लागलं जातं, नाहीतर मग आम्हाला द्यावं लागेल. चला टाइम करू नका, वेळ आपल्याकडे ऑलरेडी कमी आहे. 1:12 मॅच चालू झाली आहे, 1:15 झालेत. ओ काय बॉल टाकलाय सलमाननं, अगदी आपण पाहताय डॉट बॉल. संभ्रमात पडलेत फलंदाज. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय, कोणतीही धाव इथून मिळणार नाहीये. डॉट बॉल आपण पाहताय. 41 धावसंख्येचा बचाव चालू आहे बिसेगाव टीमकडनं. सलमान पहिलं षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक ज्या गोलंदाजाच्या नावावरती आहे तो गोलंदाज देखील आपल्याला बिसेगाव टीमच्या स्क्वॉडमध्ये एसटी रक्षक म्हणून पाहायला मिळतोय, मिथुन पुजारी. हो पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. प्रत्येक बॉलवरती अपील केली जाते, अपील तंत्राचा वापर केला जातो. थोडासा दबाव प्रस्थापित करण्याचं काम बिसेगाव टीम मैदानाच्या आतमध्ये करते. या धावसंख्येला बचाव करायचा आहे आणि त्यासाठी मात्र ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा एकंदरीत खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 4 आणि विकेट्स आल्यात त्या मात्र 2. 2 विकेट्स आल्यात, 4 धाव फलकावरती आल्यात. सुरुवात लडखडतच झाली आहे मी तर म्हणेन पोशीर टीमची. सुरुवातीला धावाच आल्या नाही, जिथे विकेट्स आल्यात. तर थोडासा दबाव तर जरूर असेल आणि त्या दबावाला आता कुठेतरी बाजूला सारावा लागेल. आता गोलंदाजी मार्कवरती सागर इलम आला आणि सागर इलमच्या 2 विकेटसाठी मनोज कदम यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज. आणि बरोबर मनोज कदम सागर इलमच्या बरोबर पाठीमागेच आहेत. म्हणजे जर सागर इलमनी 2 विकेट्स घेतल्या तर पटकन सागर इलम धावत पाठीमागे गेले तर ते पैसे घेऊन येतील, इतक्या जवळ आहेत मनोज कदम त्यांच्यापासून. 2 विकेटसाठी 1,000 सागर इलम सेकंड ओव्हरमध्ये. हो पहिलाच बॉल समोर, लॉंगॉन, पकडली कॅच, मिळाली विकेट. फलंदाज रोहित
इथे सो केलाय समोर शॉट एक्स्ट्रा कव्हर फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय फंबल झालेत तोपर्यंत धाव मिळेल सिंगल. पाच धावा धावफलक्यावरती आल्या. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मात्र धावा आल्या होत्या 4. या ओव्हरमध्ये धाव आली 1. विकेट देखील 1 आली आहे. आणि मनोज कदम यांच्याकडून लागलं गेलेलं जे पारितोषिक आहे जे कंटिन्यू राहणार आहे म्हणजे 2 विकेट जर का आल्या बॅक टू बॅक तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राईज. सागर इलम हो काय बॉल टाकलाय खोलामध्ये टाकलाय खोलूनच ठेवलाय. इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते सागर इलमची. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेले तर 41 धावसंख्येचा बचाव करत असताना सलमाननं पहिलं षटक जर पाहायला गेलं तर अवघ्या 4 धावसंख्येचं टाकलं आणि त्याच्यानंतर जर पाहताय तर मात्र सागर इलमनं पूर्ण ओव्हरमध्ये जर का 2 विकेट्स आल्या तरी देखील आपण पाहताय 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सागर इलम यांच्यासाठी हे कॅश प्राईज आपण पाहताय. पूर्ण ओव्हरमध्ये देखील जर का 2 विकेट्स आल्या तर मात्र तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सागर इलम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती निघालेत. ओ दांडी 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 फक्त पाहत राहिले. बॉल लॉंग स्टॉपला निघालाय चौकारासाठी. ठोक डीजे. धन्यवाद. 11 धावा धाव फलकामध्ये विकेट आल्या 4. ओव्हर समाप्त झाल्या 2. मिथून गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण त्याला पाहताय. चला मिथून वेळ दिलेला आपला समाप्त होतोय. याच्याकडे देखील लक्ष द्या. मॅचेस क्रुशल आहेत आम्हाला देखील माहिती आहे
प्रत्येक मॅच प्रत्येक टीमसाठी क्रुशलच असते आणि प्रत्येक मॅचचा टर्निंग पॉइंट. ओ इथून आउट साइड लेग स्टंप. पंच सांगतात इट इज वाईट. मिथुननं पहिला बॉल जो व्हाईट बॉल फेकला, ज्या मिथुननं पहिल्या मॅचमध्ये या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळलं होतं आणि नुसतं मेडन षटक नाही तर मेडन षटक हाताळून त्याच्यामध्ये 3 विकेट्स मिळवल्या होत्या. तो मिथुन आता पहिला बॉल इथून व्हाईट बॉल फेकतोय. व्हाईटच्या साह्यानं 12 धावा डावफलक्यावरती पाहायला मिळतात. मिथुन थोडंसं थांबला, रनअपमध्ये थोडासा बिघाड झाला, कुठेतरी रनअपमध्ये चुकला आणि त्याच्यानंतर तो निर्णय घेतला की मात्र इथून थांबलेलं योग्य. कारण की आता जे काही चाललंय, हो सर, आता जे काही चालू आहे ते आमच्या टीमच्या बाजूनं चालू आहे, आमच्यासाठी सर्व काही योग्य चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये चुकीचा डिसिजन जर का इथून घेतला गेला तर मात्र बोल. सागर इलमनं जर का कॅच पकडली तर मात्र 200. सागर इलमवरती विशेष प्रेम आहे मनोज कदम यांचा आणि इथून आपण पाहताय रनआउटसाठी अपील आणि पंच बाबू दुरी सर सांगतायत की तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन आला. म्हणजे आता DRSची मागणी केली आहे, रिव्ह्यू घेतलाय पंच राजेंद्र भोईर सर. थोडंसं डिसिजन चेक करायचंय थर्ड अंपायर रनआउटसाठी. समोर जी शेकोटी पेटवले आहे मित्रांनो, थंडीच नाहीये, चारही बाजूला प्रेक्षक आहेत, कोणाच्याच अंगावरती जर्किंग नाही. आपल्यालाच कशी थंडी वाजते हा देखील मोठा प्रश्न आहे. कोंबडी वाजतात का? परंतु ती थोडीशी लांब वाजा आपल्या पटरीकडे, नाहीतर मग ती सगळी कोंबडी इकडे येईल मैदानात, फॉग जमा होईल आणि मग आतमध्ये दिसणार देखील नाही. डीजे, तुम्ही डीजे लावू नका, थोडं थांबा कारण की डिसिजन पेंडिंग आहे. यस, पंचांचा डिसिजन आलाय, फलंदाज नॉट आउट. ओ इथे फटका, 440 वोल्टचा झटका. षटकार. एक विकेटसाठी मिथुन जर का एक विकेट जरी घेतली तरी मनोज कदम यांच्याकडनं 500. आज तारीख काय? 12. बरोबर आहे. मनोज कदम आलेत, तो आलाय आणि तो पारितोषिकांची खैरातच करतोय. इथून देखील आपण पाहताय एकच धाव पाहायला मिळतीये, एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 21. आता बॉल शिल्लक आहे तिथून 8 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 20. 8 बॉल 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. मिथुन पुजारी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय, ज्या मिथुन पुजारीनं स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळलंय तो गोलंदाजी मार्कवरती. त्याच्या समोर आपण पाहताय फलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळतोय कैलास. ओ ए जानठेकन, मिळाली आहे विकेट
प्रतीक आउट. इथून जर पाहताय तर मात्र विकेट पाहायला मिळते. आता 7 बॉल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. मिथुन पुजारीला विकेट तर मिळाली आहे. हो, पुन्हा एकदा कमी गतीने टाकला होता. बॅकअप डान्स स्लोवर होता. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी वेगाने धावतात. सेकंड डाव. ओ, फेकी चुकीच्या एंडला. ना सेकंड वरती बॉल लवकर पोहोचला असता कदाचित चान्स बनला असता, परंतु इथे धावा मिळतील 2. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 23 वरती. येणारे 6 बॉल आणि आता कंपल्सरी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे ती पोशीर टीमला. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. वन लाईफ गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतली. म्हणजे वन लाईफ गुंडगे टीम आपल्याला फिल्डिंग करायची आहे. तुम्ही दोघातच डिसाईड करा आता कोणाला काय करायचं आहे. आता खऱ्या अर्थाने या मैदानावरची जी नेक्स्ट मॅच आहे ना, ते असं वाटेल की गुंडगे प्रीमियर लीग चालू आहे आणि ती अगदी नाईट मध्ये चालू आहे. इतकी मजा येईल त्या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय रमेश. शेवटचं षटक. 6 बॉल 18ची आवश्यकता. सॅकिंग घेऊन होती फलंदाज कैलास. 6 बॉल 18ची आवश्यकता. रमेश गोलंदाजी मार्क होती. समोर आपण पाहताय कैलास. हो, पहिलाच बॉल पडल्यानंतर टेक ऑफ करतोय. बरोबर एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल न मात्र चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला निर्धाव चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 5 मध्ये आता बनवायचे आहेत त्या म्हणजे 18 धावा. ओ, इथे देखील आपण पाहताय चांगला बॉल पाहायला मिळतोय. इथून देखील जर पाहायला गेलं तर मात्र फलंदाज बाद. पोशीर टीमकडनं सुरुवातीला झाल्या, जिथे विकेट्स आल्या, जिथे धावाच आल्या नाही, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय सिंगल डबल देखील तितक्या महत्वाची होती, परंतु ते पाहायला मिळालंच नाहीये. समोर मात्र बॉलला उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आलेत वेगानं. धाव मिळेल एकच. आता येणारे 3 बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता. चांगली मॅच पाहायला मिळते. सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे. सेकंड राऊंडची दुसरी मॅच आणखीन देखील चांगली पाहायला मिळेल, परंतु ही मॅच अजूनही संपलेली नाही आहे. 3 बॉलमध्ये 17ची आवश्यकता आहे. 3 मोठे फटके मारायचे आहेत पोशीर टीमला. 3 मोठे फटके जर आले तर ही मॅच मात्र इथे जिंकेल पोशीर टीम, परंतु ते 3 फटके येतील का हा देखील प्रश्न आहे. रमेश. हो, इथून देखील आपण पाहताय बॅटला चेंडू स्पर्श झालाय का, परंतु इथे धावा मिळतील 4. पंच सांगतात 22 आहेत आणि हाईट फॅक्टर. ओके,
चेक केलं जात आहे. KTC लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून आपण आता चेक करणार आहोत हा डिसिजन. एक्झॅक्ट बॉल कुठून निघून गेला, ओव्हरहेड आहे की नाही याची चाचपणी, तपासणी, चेकिंग चालू आहे टेक्निकल रूम मध्ये. आपण पाहताय वॉर रूम KTC लाईव्हचं. फेअर डिलिव्हरी, 22च्या असतील 4. चौकार आलाय. आता येणारे बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर चेस जवळून बॉल मात्र डिलिव्हर्ड झालाय. थोडेसे स्टेप आउट देखील झाले होते, त्याचमुळे बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर चेस जवळून पुढे निघाला. आता येणारे 2 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल, 13 धावसंख्येची आवश्यकता. चांगली मॅच पाहायला मिळाली इथून देखील. हो, आडबा बाटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्कच होत नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. शेवटचा 1 बॉल आणि आता 13 धावसंख्येची आवश्यकता. रेडीच आहेत आता रामदास. कधी एकदा 1 बॉल होतोय. हो, इथे डॉट बॉल आलाय आणि मॅच मात्र जिंकली या बिसेगाव टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्डलक टीम